कसं काय सोलापूरकर? पहिली तर टोपी घेतलो आणि पाऊस पडल्यावर फोन ठेवण्यासाठी हे तुम्ही म्हणताला एवढी तयारी करून कुठे चालला का नाही? आम्ही तिथेनुसार शिवराज्य अभिषेक सोहळ्याला चाललो होतो सोलापूर ते रायगड टू व्हीलर पहिली तर का नाही अशी टाकी फुल केली. तसं तर आम्हाला 9 ला निघायचं होतं, पण आपले भाऊ लोक इतके डेंजर आहेत की आम्ही 2 ला निघालो. आमच्या ग्रुप मध्ये 5-6 जण नाही तर आम्ही एकूण 17-18 जण निघालो. जरा काय समोर गेलो आमच्या गाडीतली हवाच गेली. पहिले तर पंक्चर आहे का बघितलं नव्हतं. नीट गाडी घेतला आणि आपल्या प्रवासाला चालू केला. तर फुल प्रोटेक्शन मध्ये होतो आणि आपले भाऊ लोक पण सगळ्यांच्या ग्रुप मध्ये असं एक झोपाळ असतं. हे झोपाळच आहे बघा. तिथून येऊन का नाही आम्ही डायरेक्ट थांबलो पंढरपूर मध्ये. तिथून का नाही भाऊ त्याने पहिले लोकेशन बघितले. तिथून का नाही नीट गाडी घेतलं आणि एन्जॉय करत निघाला. आम्हाला एक कमी भासालती ते म्हणजे पावसाची, आणि आम्ही 5-6 जण अशी होतो 18 वर्षातून पहिल्यांदा आपल्या रायगडवर चाललो म्हणजेच महाराजांच्या मंदिरात. आता का नाही जवळजवळ 6 वाजले होते आणि आम्ही आलतो फलटण चालीला. प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही गॉगल घेतला आणि आजीने आम्हाला महत्वाचे सल्ले सांगितलेले घेऊन आम्ही जायला चालू केलं. रायगडला जायची आम्हाला इतकं उत्सुकता होती. मला ट्रॅव्हलिंग करून काय वाटतच नव्हतं. आमचा ब्रेक होता फलटण पशी. त्याबरोबरच पहिले का नाही पाव घेतला आणि त्यानंतर मनाला सुखाचे 2 घोट भेटले बघा. नंतर अजून गाड्या घेऊन प्रवासाला चालू केलं. रात्रीच्या अंधारात दगड धोंडे काय दिसत नाही म्हणून आम्ही सर्वजण असं टीम वर्क करालतो, जे की समोर गतिरोधक नाही तर खड्डा वगैरे आल्यावर असं हाताने सांगायला आमच्या कुणाचाच ऍक्सिडेंट होणार नाही. जवळपास 10-10:30 वाजले होते. पोटाची भूक थांबवायला का आम्ही पहिला हॉटेलला गेलो. अर्धा एक तास वेटिंग केल्यानंतर आमचा नंबर आला. सगळे वाघ लोक भुकचलेले होते. जसं थाळी आली आता तसं मनात एकच आला, आता का नाही टेंग करायचं. इकडे तिकडे न बघता सगळेजण भत्ता मारायला चालू केले. खरोखरच इतकं उशीर थांबलेला आता जेवून का नाही पोट भरलं. क्वालिटी आणि क्वांटिटी विचारून घ्या. इथून पुढे का नाही घाट सुरू होणार आणि आम्ही बघतो पावसाची वाट. आपण भेटू आता पार्ट 2 च्या व्हिडिओ 8.